आमंत्रित केल्याबद्दल फाउंडेशन आणि मान्य गिरीश बनकर यांचं मी मनापासून आभार मानतो. आता मला जो विषय दिलेला आहे सार्वजनिक सत्यधर्म आणि समाज व्यवस्था, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की समाज व्यवस्था जी त्यावेळी होती महात्मा फुलेंच्या वेळी आणि आत्ताची जी समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. आपल्याला सार्वजनिक सत्य धर्म समजून घेताना किंवा कोणताही महापुरुष समजून घेताना त्याच्या वेळची सामाजिक परिस्थिती समजून घेतली तर त्याचे विचार हे कसे क्रांतिकारक होते, कसे परिवर्तनीय होते हे आपल्याला कळून येतं. आत्ता आपण जे काही आहोत किंवा जे काही अनुभवतो आहोत, जी समाज व्यवस्था अनुभवतो आहोत, जे सामाजिक अभिसरण अनुभवतो आहोत, ते सर्व हे त्यांची देण आहे. आता जर कुणाला म्हटलं की त्यावेळी इतके शोषण होत होतं किंवा इतकं हे होत होतं तर लवकर विश्वास बसणार नाही जोपर्यंत आपण त्याचा अभ्यास करत नाही. ज्यावेळी आपल्याला अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे असं त्यावेळी होत होतं, इतके शोषण होत होतं, विधवा स्त्रियांचं केशवपन होत होतं, सती प्रथा होत होती, म्हणजे किती अमानुष प्रथा धर्माच्या नावावरती त्यावेळी चालत होती हे आपल्याला अभ्यास केल्यानंतर, वाचन केल्यानंतर समजून येतं आणि त्यावेळी आपलंही हृदय पिळवटून येतं. त्यावेळी जे त्यांनी अनुभवलं असेल, त्यावेळी त्यांनी जी क्रांती केली असेल ते किती मूलगामी होती हे आपल्याला कळून येतं. आत्ताची जी परिस्थिती आहे किंवा आत्ताचा जो समाज आहे त्याच्यातल्या चुका दाखवतानाही आपल्याला विचार करावा लागतो 4 वेळा की आपण बोलू का नाही, करू का नाही, काय म्हणतील 4 लोक काय म्हणतील, असे विचार येतात. पण त्यावेळी त्यांनी कशाचीही पर्वा न करता बेधडकपणे क्रांतिकार्य राबवलं, बेधडकपणे क्रांतिकार्य त्यांनी पुढे नेलं. यामुळे आपण नेहमी त्यांचे सदैव कृतज्ञतेने आभारी असले पाहिजे. आता महात्मा फुले यांनी सरतेशेवटी सर्वात शेवटचा जो ग्रंथ लिहिला तो म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. बहुतांश पुरोगामी जे व्यक्ती असतात ते म्हणतात की धर्माची गरज काय, माणसाची सदसद विवेक बुद्धी ही पुरेशी आहे, धर्म कशाला पाहिजे. म्हणजे धर्म ही आउटडेटेड गोष्ट आहे, ईश्वर ही आउटडेटेड गोष्ट आहे. म्हणजे प्रसिद्ध विचारवंत म्हणले होते की ईश्वर म्हणजे श्रीराम लागूच म्हणले होते की ईश्वर ही संकल्पना हे एक्सपायरी डेट संपलेलं औषध आहे. म्हणजे कधी काळी ते समाजाच्या हिताचं होतं पण आता ते अहितकारक आहे. त्यामुळे नास्तिकवाद जो आहे तो स्वीकारावा. माणसाने